तर का म्हणता मंदारची पोट्टे हो जय शिवराय. जायचं होतं आपल्याला दुकानात. आपल्या दुकानात जायच्या पहिले आलो प्रफुल्लभाऊच्या दुकानात. प्रफुल्लभाऊच्या दुकानात आलो. ह्या भारतदा येऊन होता. भारतदाची प्रफुल्लदा करून देणार होता कटिंग. मग या भारतदाला पण घेऊन घेतलं ब्लॉगमध्ये. भारतदा लहानपणीचा मित्र आहे प्रफुल्लभाऊचा. मग इकडे दिसले 3 मित्र बसून. मग रस्त्यात भेटला अनिकेतदा. अनिकेतदा म्हणे कुठं चालला? मी म्हणलं म्हणे चल म्हणे बसस्टँडपर्यंत. अनिकेतदा सोडलं बसस्टँडवर आणून. मग बसस्टँडवर आणून सोडलं. मग आलो हो बसस्टँडवर. पाहतो तर कोणीच नव्हतं. पूर्ण सुनसान होतं बसस्टँड. मग मी म्हणलं विचारच करत होतो. एक पण गाडी नव्हती. मग तेवढ्यात आला अभिजितदा. अभिजितदा म्हणे कुठं चालला? मी म्हणलं चालू दा वनी तर नाही पण चाल म्हणे तुला लाडगुड चौपाटीपर्यंत सोडतो. मी म्हणलं ठीक आहे ना चाल ना. मग अभिजितदानं सोडलं मला लालगुड चौपाटीवर. तिथं दिसला आपल्याला नासिर भाऊ पाहा ना कसं करून राहिला. हा हे कायच्यासाठी दाखवू का? हे बघ गा आणली आणि खर्रा. खऱ्यासाठी तसा करत होता. मग भाऊनं खर्रा विरा खाल्ला. भाऊला आली एनर्जी. एक नाही तर 2 डाव खाल्ला. मग भाऊनं गाडीला मारली किक. मग ट्रकच्या समोर आणली भाऊ सन करत. मग या ट्रकला एक पाडला आम्ही मागं. मग लालगुड चौपाटीला केला टाटा. मग भाऊनं सोडलं मला दीपक चौपाटीवर. मग भाऊ गेला आपल्या कामाला. मग भाऊ संध्याकाळी कस्टमर घेऊन केले. मग आलो भाऊ आम्ही प्रिन्स बेकरीसोबत. मी एकटं नाही बरं, मी आलतो मोहित भाऊसोबत. मोहित भाऊ म्हणलं चल आपण खाऊ पेटीस. तर ठीक आहे ना भाऊ म्हणे. मग भाऊला दिला 1 प्लेट पेटीसचा ऑर्डर. मग दोघांनी केलं चालू. हो 1 पीस टाकलं तोंडात असं झोंबलं का नाही सनखन. का सांगू तुम्हाला बहुत बेकार वाटलं भाई तेव्हा. मग ते खाल्लं. घरच्यासाठी पण घेतलं पार्सल. चिक्की घेतली मी ना मला खासाठी. मग चिक्की विक्की खाल्ली. मग वनीले केला भाई टाटा. मग 120च्या स्पीडनं आलो आम्ही मंदर फाटा. कसा झरकन. मग आलो भाई मग मंदरले आलो भाई. स्टार्टिंगमध्ये घोंगाडा दिसून होता भाऊ शेकत. म्हणलं भाई आज थंडी आहे. मग घरी आलो हातपाय घेऊन धुतले. मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.